पहिले पेत्र लूक कृषी वर्तमान 5वा अध्याय आणि 8 वचनामध्ये सांगितलं, हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी मजपासून जा, मी पापी मनुष्य आहे. कारण त्यांनी धरलेल्या माशाचा समुदाय पाहून तो व त्याचबरोबर सर्वजण विस्मित झाले होते. तसेच शिमोनाचे भागीदार शिमोन नावाचा व्यक्ती पापामध्ये राहणार आहे. सगळं काय करत आहे, समुद्रावर फिरत आहे. मासे धरणारे लोक पाहायला किती असतात कट्टर, बघा ना, असतात का नसतात? किती लोक माझ्या बरोबर आहेत. तुम्ही असं खाली पाहिलं तर मला असं वाटत मग तुमचं काय विचार चालले का काय, तुमचे चेहरे माझ्याकडे असू द्या, बरोबर, मला समजन, बरोबर. नाही तर शायद काय म्हण, खाली बघ, इकडे बघ. काही लोक असं पाहते, डोळे पुढे आहेत, कान कुठे आहेत, बाहेर कुठेतरी गाणं चाललंय, डोळे समोर आहेत, असे पाहतात. आणि आता गायला चारा कोणी टाकला असेल का, घराचं जेवण कोणी बनवलं असेल, वावराकडे कोण गेला असेल, सगळं आपलं लक्ष काय करतो, शैतान तिकडं घेऊन जात आहे. पण मला तुम्हाला काय सांगायचंय, पेत्र आहे, हा पेत्र काय आहे, समुद्रावर फिरत आहे. पण त्याच्याकडे कोण नाहीये, तो पापी व्यक्ती आहे. कोणता व्यक्ती आहे, पापी व्यक्ती आहे. आणि हा पापी व्यक्ती आज त्याचा पाप घेऊन काय करत आहे, बिझनेस करत आहे. त्याचा बिझनेस कशाचा आहे, मासे धरण्याचा. बायबल मध्ये सांगितलं की वाचा, पहिल्यापासून वाचा त्या 5व्या अध्यायामध्ये. नंतर असे झाले की लोक समुदाय त्याच्याजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असतात. लोक समुदाय त्याच्याजवळ म्हणजे कोणाजवळ, येशू जवळ काय करू लागलेला आहे, गर्दी करू लागलेला आहे. आता तुम्ही आले, कोणाकडे आलेले आहेत, येशूकडे. माझ्याकडे येऊन काय उपयोग नाही, मी काय करू शकत नाही. हालेलुया. आणि इतर बसलेले त्यांनी पण काय नाही करू शकत. येशू काय करणार आहे, येशूकडे यायचंय. कोण कार्य करणार आहे, येशू कार्य करणार आहे. कुठलं कोणी नाहीये. येशू काय करणार आहे, कार्य करणार आहे. हा पेत्र रात्रभर मासे पाहू लागलेला आहे. नावेमध्ये इकडं जाळं टाक, तिकडं जाळं टाक, रात्रभर फिरून फिरून तो काय झालेला आहे, थकलेला आहे. पण त्या ठिकाणामध्ये कोण आलेलं आहे त्याच्याजवळ, येशू आलाय. कोणी ना कोणी तुमच्याकडे येतं, तुम्ही या प्रार्थनेला. कोण येत आहे तुमच्याकडे, येशू येत आहे. किंवा आम्ही तुमच्याकडे आलो म्हणजे कोण येत आहे, येशू येत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग हा पेत्र रात्रभर मासे शोधत बसला. त्याला मासा मिळाला, कारण की त्याच्या नावेमध्ये खोड नाहीये, त्याच्या जीवनामध्ये खोड नाहीये, देव नाहीये. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं, वाचा ना त्याच्यामध्ये पटापट जाऊन. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मसवे पाहिले. येशूने 2 किनाऱ्याला मछवे पाहिलेले आहे. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. कोळी लोक काय करत आहे, ती जाळी धुवू लागलेले आहे. काय भेटलं नाही, मासाच भेटलेला नाहीये. आज आपल्या जिंदगीमध्ये अशीच परिस्थिती आहे, काहीच भेटत नाहीये आपल्याला. आपल्या जीवनामध्ये यश नाहीये, आपल्या जीवनामध्ये बरकत नाहीये, आपल्या जीवनामध्ये आपल्या व्यसन सुटत नाहीये, आपल्या जीवनामध्ये आपला त्रास निघून जात नाहीये, आपल्या जीवनामध्ये हर एक परिस्थिती काय होत आहे, बदलत नाहीये. बायबल मध्ये सांगितलं, याला कुणी बदललेलं आहे, येशूने बदललं. प्रेज द लॉर्ड. बदल झाला त्याच्यामध्ये. काय बदल झाला, पहिला पाप करीत होता, आता डबल पाप करायला लागला का काय. काय काय लोक एकदा प्रार्थनेला आले का, प्रार्थनेला आला एकदा एक विडा खायच्या, आता 4 विडे खातात का काय. बदल काय आहे, बदल म्हणजे या शब्दाचा अर्थ की तुमच्या जीवनामधलं पाप कोणीतरी काय केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे. तो काय म्हणतो, मी पापी व्यक्ती आहे, पण येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, पापांची काय केलेलं आहे, क्षमा केलेली आहे. पहिले यावं 1:7 मध्ये फास्ट मध्ये वाचूया, काढा पटापट लवकर. आणि काही लोक तिथंच राहू द्या. आज सगळ्यात महत्वाचा त्याच्यामध्ये बदल झाला. कसा बदल झालेला आहे, चमत्कार झालेला आहे. की रात्रभर हा माणूस काय करत आहे, कष्ट करत आहे, काम करत आहे, मासा पाहत आहे. कोळी माणसं तिथं त्यांना काय भेटत नाहीये, मासा भेटत नाहीये, यश भेटत नाहीये. पण येशू त्याच्या नावामध्ये काय झालेला आलेला आहे. ज्यावेळेस येशू आपल्या हृदयामध्ये येतो, जीवनामध्ये येतो, घरामध्ये येतो, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये काय होत आहे, पापांची काय होत आहे, क्षमा होत आहे, यश येत आहे, बरकत येत आहे, आराम येत आहे, चांगली येत आहे, अनेक चांगल्या गोष्टी देव करत आहे. किती लोक
आमेन लोक बोला. तुमचं आमेन येत नाही, तुमचं हालेलुया येत नाही म्हणजे कुठतरी गुंगले का काय पुढं विचारामध्ये. हा हालेलुया आला म्हणजे मी समजून घेईन तुम्ही माझ्या बरोबर आहे. हालेलुया जर नाही आला तर मी समजून घे मग आता शैतानाने कुठतरी तुम्हाला कामाला लावले. म्हणजे लोक कामाच्या बिझनेस मध्ये देवा आता मी कामाकडे, आता मला काम पाहिजे. अरे काम तुला काय काम भेटत, कामाचं टेन्शन न घेऊ. त्याच्यामध्ये काय सांगितलं पहिले योहान 1:7 मध्ये काय सांगितलं, पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो हा. तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करीते. येशू याचे रक्त तुम्हाला आणि मला सर्व पापामधून काय करत आहे, शुद्ध करत आहे. तो बदल आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही येशू तुम्हाला काय करणार आहे, बदल करणार आहे. कशाचा बदल करणार आहे, पाप काढून टाकणार आहे. आमेन. मी म्हणतो येशूला काय जात नाही, पाहत नाही, काय नाही. येशू हा जिवंत देव आहे. आमेन. हालेलुया. देवाकडे जात नसते. हालेलुया. देवाकडे काय धर्म नसतो, काय नसतं. देव देव असतो. देवाकडे प्रत्येक माणूस कसा असतो, सारखा असतो. तर आज सगळ्यात महत्वाचं बायबल असं सांगतं की येशू ह्याचे रक्त, आज बायबल मध्ये सांगितलं 2025 वर्षापूर्वी येशू या जगामध्ये आला आणि त्याने तुमचं माझं पाप, जगाचं पिढ्यानपिढ्याचं पाप त्याने बदलतांबावर वाहून नेलं. त्याच्या हातामध्ये खिळे टोकले, पायामध्ये खिळे टोकले, लोक त्याच्यावर थुंकत आहे. हो त्याला अनेक त्याला काय पडले, 39 त्याने फटके खाल्लेले आहे. कितीतरी प्रकारे त्याने काय केलं, त्याचं रक्त शरीरामधून काय झालेलं आहे, बाहेर आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मला काय मिळालेली आहे, क्षमा मिळालेली आहे, पापाची क्षमा. यो आहे बदल. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू काय जात नाही, येशू काय धर्म नाहीये, कुठला पंथ नाही. येशू काय करतो, म्हणा जीवन बदलतो. आता माझी काय जात बदलली का, माझा काय धर्म बदलला का, काय बदललं, काय काय झालं, माझं जीवन बदललं. पहिलं दारू पित होतो, आता दारू पित नाहीये. आमेन. आता कसं जीवन जगत आहे, चांगलं जीवन जगत आहे. मला तुम्हाला सांगायचं काय, पेत्र असाचे पापामध्ये राहणार आहे, पण त्याच्यामध्ये एक बदल झाला आणि तो बदल म्हणजे त्याच्या जीवनातलं जे पाप आहे ते पाप काय केलेलं आहे, येशूने ते पाप काय केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे. येशू त्याच्या नावामध्ये बसला आणि नावामधून बसून काय करू लागलेला आहे, प्रचार करू लागलेला आहे. तो आहे बदल. आणि येशू त्याला म्हटलं, आता त्या ठिकाणी सांगितलं 2 वचनामध्ये वाचा. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मसवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. जाळी धुत होती. हा सगळे आता काय चालले होते, घराकडे चालले. आता काय भेटलेलं नाही. आता आपल्याला काय लोकांना असंच वाटतं, आता काय भेटलं नाही, चला घराकडे. पण तुम्हाला माहितीये का, जर देव आपल्या जीवनामध्ये असेल तर घरी आशीर्वाद घेऊन जाणार आहे, आजच घेऊन जाणार आहे. किती लोक माझ्या बरोबर आहे, जाणार आहे का नाही घेऊन. मासे बघा, काही काही मासे, काय एकच मासा असतो का, बुट्टा मासा, त्याच्यामध्ये मोठा मासा असतो, छोटा मासा असतो, काय काय किती प्रकारचे काय असतात, मासे असतात. मासे म्हणजे सगळ्यात भारी काय आहे, जेवण आहे, तोंडाला पाणी आले. तळलेले मासे, माशाचा का मासे फ्राय, बघा ना, उत्तम प्रकारचं खाणं आहे. मासे खाल्ल्यामुळे काय होतं माहितीये का, माणसाचं माइंड काय होतं, बुद्धी हे होतं, शार्प होती. डोळ्यासाठी, नजरेसाठी पण काय आहे, मासा चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि सगळ्यात बघा बरं, माशाकडे एक उदाहरण घ्या. हा मासा साऱ्या समुद्रात हिंडतो, पण बाहेर आल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, त्याच्यामध्ये पीठ घालावं लागतं का नाही. तसंच या जगामध्ये जरी आपण राहत असलो तर जगातल्या कुठल्या गोष्टी आपल्यामध्ये आल्या पाहिजे का, पाप आलं पाहिजे का, चुकीच्या गोष्टी आल्या पाहिजे का, नकोय. देवा पुढे आपण कसं झालं पाहिजे, स्वच्छ. आणि बायबल मध्ये काय सांगितलं की रात्रभर ते लोक तिथं मासे पाहू लागले, त्यांना मासा भेटला नाहीये. त्या 2 वचनामध्ये काय सांगितलं पुढं, त्या मत्स्यापैकी एक शुमनाचा होता. हा त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मत्स्यात बसून समुद्रात शिक्षण देऊ लागला. हा त्या ठिकाणामध्ये शिक्षण देऊ लागला आणि शिक्षण दिल्यानंतर
आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाका. तुझी नाव काय कर, खोल पाण्यामध्ये घे. कोणाचं ऐकलेलं आहे? येशूचं ऐकलं. जर तुम्ही येशूचं ऐकताल किंवा त्याच्या सेवकाचं ऐकणार आहे तर तुमचा फायदाची. नाही ऐकलं तर काय? माझा नाही ऐकलं तर तुम्हाला मासे भेटतील का? हा, आता समजा नसतं ऐकलं त्यांनी येशूचं, त्याला मासे भेटले असते का? आणि किती किती दोन बायबल मध्ये सांगितलं 2 मछवे आहे आणि ते मित्र ते काय भागीदार आहेत, पार्टनर आहेत ते बघा. पण पेत्र लकी ठरला की पेत्राच्या नावेमध्ये कोण आलेला आहे? येशू आलेला आहे. या नावेमध्ये या घरामध्ये जर येशू येणार आहे तर घर कसं आहे? आशीर्वादित आहे. कुठलाही प्रकार असो तो काय होणार आहे? निघून जाणार आहे. जोपर्यंत येशू नावामध्ये नाहीये त्याला काही सापडत नाहीये. बोला ना, काही सापडतंय का? पण ज्यावेळेस येशू आला, येशू म्हटला की तुझी नाव काय कर? खोल पाण्यामध्ये घे. आणि खोल पाण्यामध्ये मग घेतल्यानंतर तिथं वचनामध्ये असं सांगितलं, 3 वचनामध्ये वाच पटकन. मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा गोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांना एवढे मासे भेटलेले आहे की त्यांची जाळी काय होऊ लागलेली आहे? फाटू लागलेली आहे. बघा बदल कसा झाला. येशू नावेत आला तर ऐकल्यानंतर काय भेटलं? मासे भेटले. मासे भेटले तर भेटले, पण बायबल असं सांगतं की ते त्यांचं जाळ काय होऊ लागलेलं आहे? फाटू लागले. जा बरं फाडून दाखव बरं जाळ. फाटणार आहे का तुमची चिरी? नाही फाटणार. एवढं मजबूत असतं. पण बायबल मध्ये सांगितलेलंच आहे. पक्का आहे, पक्का आहे. एक खाना मात्र देखील बदल होणार नाही. बायबल मध्ये बोललेलं आहे फाटलेलीच आहे. कशाने जाळी फाटलेली आहे? आशीर्वादाने फाटलेली आहे. जर तुमच्या आणि माझ्यामध्ये बदल आणणार आहे, तुमचे माझे आशीर्वाद कोणी थांबवू शकत नाही. तुम्हाला मला फाटू पर्यंत काय मिळणार आहे? आशीर्वाद मिळणार आहे. बदल झाला पाहिजे. पेत्र काय म्हटला? येशू माझ्याकडे येऊ नका, मी पापी. काय झालं? बदल झाला. आज आपण म्हणायचं मी प्रार्थना करतोय 11 वाजता यायचं. बदल आहे का? किती लोक उशीर आले सांगा? लाजत नाही काय नाही. येऊ द्या हात वरती. मी काही दुसरं बोलणार नाही तुम्हाला. असा सरळ हात करा, मोठा बुट्टा हात नका. काय आहे? बदल पाहिजे. बदल जर येशू तुमच्या जीवनात आहे, तुम्ही 10च्या आधीच आले पाहिजे. जर येशू तुमच्या नावेमध्ये आहे तर तुम्हाला ऐकायला यावं लागणार आहे. काय ऐकायला यावं लागणार आहे? देवाचं वचन ऐकायला यावं लागणार आहे. फर्स्ट नंबर काय ऐकलं त्यांनी? वचन ऐकलं. कुणी ऐकलं? पेत्राने वचन ऐकलं. पेत्र बदलला. त्याने काय केलेलं? मन फिराव केलेला आहे. कसा मन फिराव केला? प्रभू मी पापी आहे, माझ्या जवळ येऊ नका. प्रेज द लॉर्ड. येशू काय म्हणतो? माझ्या मागे या. त्या वचनामध्ये काय सांगितलं? 11 वचनामध्ये मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. अनुयायी झाले म्हणजे या शब्दाचा अर्थ त्याच्या मागे गेलेले आहे. प्रेज द लॉर्ड. बदल झाला. बदल काय बदल झाला? पाप निघून गेलं. प्रार्थना करण्याने आणि येशूवर विश्वास ठेवल्याने काय तुम्ही काळ्याचे गोरे होणार का? गोऱ्याचे काळे होणार आहे? काय होणार आहे? जीवन बदलणार आहे. पेत्राचं पापामध्ये जीवन आहे, त्याचं पापामधलं जीवन काय झालेलं आहे? बदललेलं आहे. आणि हा पेत्र तुम्हाला माहिती आहे का? अजून एकदा येशू ख्रिस्ताला त्यांनी 3दा काय केलेलं आहे? नाकारलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि नाकारल्यानंतर त्याला कळालं की अरे येशूने भविष्यवाणी केलेली आहे, कोंबड्या रावण्यापूर्वी तू मला काय करणार आहे? 3 वेळा नाकारणार आहे. तसं वचन सांगितलेलं आहे. मला असं वाटतं ते लूक मध्येच आहे. ते लूक मध्येच आहे. काढा लूक कृषी वर्तमान काढा. याचा 22वा अध्याय काढा.
22वा अध्याय आणि 54 ते काही वचन वाचूया. बदल झालेला त्याच्यामध्ये, बदल झाला तरी तो काय झालेला आहे? पुन्हा येशूला काय केलं त्याने? नाकारलेला आहे. वाचा ना त्याच्यामध्ये 54 पासून वाचा 22. मग त्यांनी त्याला पकडून चालविले व प्रमुख याजकाच्या घरी नेले. तेव्हा पेत्र दुरून मागे मागे चालू लागला. ते अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटून एकत्र बसले होते. त्यांच्यामध्ये पेत्र जाऊन बसला. तेव्हा एका दासीने त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेला पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले, हाही त्याच्या बरोबर होता. पण तो नाकारून बोलला, बाई, मी त्याला ओळखीत नाही. काही वेळाने दुसऱ्या एकाने त्याला पाहून म्हटले, तूही त्यांच्यातला आहेस. पेत्र म्हणाला, गृहस्थ, मी नाही. तुम्हाला एक तास झाल्यावर आणखी एक जण खात्रीपूर्वक म्हणू लागला, खरोखर हाही त्यांच्या बरोबर होता. हा गल्लीच आहे. पेत्र म्हणाला, गृहस्था, तू काय बोलतोस हे मला समजत नाही. असे तो बोलत आहे इतक्यात कोंबडा हरवला. तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली आणि आज कोंबडा हरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले. त्याला आठवलं 3 वेळा पेत्राला प्रभू काय म्हणला, तू 3 वेळेस मला काय करणार आहे? नाकारणार आहे. मग त्याला आठवलं आणि बायबल मध्ये सांगितलं 6 वचनामध्ये काय सांगितलं? तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडलेला आहे. हे रडणं काय आहे? हे पश्चाताप आहे. देवा, माझ्याकडून चुकलं, मी परत येऊ देणार नाही. तो पश्चाताप, तो बदल आहे. तो काय आहे? बदल आहे. मनीने भाव देवा मला पाव. बदलणे काय नाही, जायचं बाहेर निघला लगेच थांब. इथं असं करायचं, बाहेर गेल्यावर असं करायचं. काय बदल आहे? आहे का? बदल झाला पाहिजे. बदल जर तुमच्या आणि माझ्यामध्ये झाला असेल, इथं बदल करायचा आहे. आगनीत गेल्यावर समजा चुलीकडे, आता आज बहिणीला माहिती, गॅसवर हात ठेवल्यावर काय होतं? छान छान वाटतं का? असं हात ठेवल्यावर काय वाटतं? बोला ना, चटका बसतो. जर तुमच्या आणि माझ्यामध्ये बदल नसेल तर नरकाला जावं लागणार आहे. त्या नरकामध्ये 2-2, 3-3 हजार फूट अग्नी आहे. तिथं जाळ आहे, तिथं रडणं आहे, क्लेश आहे, तिथं त्रास आहे. इथं बदल करायचा का तिथं बदल करायचा? कुठं बदल करायचा? बोला ना. इथं कुठं बदल झाला पाहिजे? त्या अग्नी पाहून कुणी बदलणारचे नाही. म्हणून अरे बाबा, मी जाळायला लागलोय, आता मला माफ कर. संधी कुठं आहे? जोपर्यंत तुमचं आयुष्य किती 70 वर्ष असेल, 50 वर्ष असेल, किंवा काय लिहिलेलं असेल तेवढा असेल, हो तेवढ्यात तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? येशूकडे येऊन काय केलं पाहिजे? सरेंडर केलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे, प्रभू मला क्षमा कर. पेत्राने वेळेत काय केलं? मोठ्या दुःखाने तो रडलेला आहे आणि म्हटला, येशू मला क्षमा कर. काय म्हटलं तिथं? मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला, अरे मी देवाला नाकारलंय. देवाला आपल्याला वेळ नसतो. कुणी म्हटलं चल रे प्रार्थना, नको बाबा. चल रे इकडे कार्यक्रम, नको बाबा. स्वतःसाठीच वेळ वाया घालीत बसतो आपण. पेत्र काय करीत बसला? स्वतःसाठीच वेळ वाया घालीत बसला. काय सापडलं नाहीये. पण येशू म्हटला की मला काय करायचंय? तुला नावेत बसायचंय. आणि येशू त्याला म्हटला की तुझी नाव काय कर? खोल पाण्यावर टाक. पेत्र म्हटला, नाही मी सारा रात्रभर फिरलोय, पण तुम्ही सांगतात म्हणून काय करत आहे? जाळी सोडत आहे. नाकारले. पेत्राच्या सावलीने लोक बरे व्हायचे. असा पेत्र जायचा ना तर लोक काय करायचे? त्याची सावली असायची आणि त्या सावलीमध्ये काय करायचे? आजारी लोकांना काय करायचे? आणून टाकायचे. त्याच्या सावलीने बरे व्हायचे. आपली सावली पाहिल्यावरच लोक पळून जातात. नको भाऊ, इथं चेहरा पाहिल्यावर पैसे नाही भेटणार, याचा चेहरा पाहिल्यावर असं वाकून घेऊन जात. त्याच्या चेहरा पाहून काय होत असतं का? तुम्ही इतकं स्वतःला बदला की तुमच्या सावलीने लोक बरे झाले पाहिजे. घरी सावली तयार करीत बसते. कुठं सावली तयार करीत असते? घरीच खड्डं पाडतील बसू बसू. काम करू करू परत शेतीचं वाटोळं करून टाकतील, पण बदलणार नाही. तुम कितना भी बोला, हम सुधरने वाले नहीं. तुम्ही बोला, किती बोला, आम्ही आहे काय? तुम्ही किती बोला, आम्ही आहे निबरगड. काय करायचंय आंटी? बोला काय करायचंय? सगळ्यांनी एकमेकाला सांग काय करायचंय?
बदलायचंय. कोण बदलणार आहे? येशू याचे रक्त तुम्हाला आणि मला सर्व पापामधून काय करत आहे? सोडवत आहे. बदला. तुमचा आणि माझा पाप कोण दूर करत आहे? येशू करत आहे. त्याला वाचलेल्या चापकाच्या फटक्याने तुम्हाला आणि मला काय मिळालेलं आहे? आरोग्य मिळालेलं आहे. एक मौल्यवान रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी येशूने सांडलेलं आहे. आमेन. हालेलुया. तुमच्या आणि माझ्यासाठी कोणी रक्त नाही सांडलं. कोणच्या रक्ताने तुम्ही आणि मी धुवून शुद्ध होणार नाहीये. फक्त बायबल मध्ये सांगितलेलं आहे की येशूच्याच रक्त आपल्याला काय करू शकतं? बदल. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय करणार आहे? कोण बदलणार आहे? येशू. मग आपण जर प्रार्थना करत असेल, 3 दिवस प्रार्थना होती आपली. किती दिवस? 3 दिवस. काही लोक जमाने झाले. आज आहे 8:30 वाजता. ऑनलाईन तुम्ही जॉईंट व्हा. उपास प्रार्थना काय आहे? देवाबरोबर काय आहे? सहवास आहे. काय आहे? देवाच्या सहवासामध्ये तुम्ही आणि मी राहिलं, प्रार्थना केली तर कोणाची वाढ होणार आहे? माझी वाढ होणार आहे का? तुमची वाढ होणार आहे. जर तुम्ही उपास करत असेल तर तो आहे बदल. हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं येशू 40 दिवस कुठे गेला? डोंगर अरण्यात गेला तो. आणि 40 दिवस तो काय करू लागलेला आहे? शैतानाला काय करू लागला? शैतानाच्या हातामधून त्याची काय झालेली आहे? परीक्षा झालेली आहे. आणि त्या शैतानाला काय केलेलं? त्याने हरवलेला आहे. तो आहे बदल. आपण म्हणला तो अरे शैतान म्हणून राहिला असता 4:4 मध्ये वाचा ना, मत्ते 4:4 मध्ये. हा, उपास करून त्यांनी काय केलं? कोणाला हरवलं? शैतानाला. हेच बदल आहे. आमेन. तुम्ही ज्यावेळेस उपास करतात तर वाईट गोष्टीला काय करायचंय? हरवायचंय. काय करायचं? हरवायचंय. कोणाच्या सहाय्याने? येशूच्या सहाय्याने. बायबल मध्ये सांगितलं तो अरण्यात गेला. अरण्यात गेल्यानंतर त्याला भूक लागलेली आहे येशूला. आणि भूक लागल्यानंतर बायबल असं सांगतं की शैतान हा परीक्षक म्हणून त्या ठिकाणामध्ये आलेला आहे. आणि तो म्हटला तू देवाचा पुत्र आहे. त्या दगडाला आज्ञा कर भाकर बनवायची. येशू बोलला असता तर भाकरी पण झाल्या असत्या. पण येशूने काय सांगितलं त्याच्यामध्ये? वाचा ना. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आमेन. असं शास्त्र लिहिलंय. काय सांगितलं? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगणार आहे. वचनाने काय केलं तर शैतानाला हरवलेला आहे. जर तुम्ही आणि मी उपास करत असेल तर तुमच्याकडे माझ्याकडे वचन पाहिजे. हालेलुया. येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस पेत्राच्या नाव्यामध्ये गेला तर फर्स्ट जे सांगितलेलं आहे देवाचं वचन आहे. हालेलुया. वचन सांगितल्यानंतर काय होणार आहे? बदल होणार आहे. चेंज होणार आहे. मी तुम्हाला बदलणार नाही, देव तुम्हाला बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन तुम्हाला काय करणार आहे? बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? पाय दुखतात का तुमचे? आपण उभं राहू. सगळे उभं राहू. सगळे उभं राहू. काय सांगितलं त्या वचनामध्ये? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे देवाच्या मुखातून निघणाऱ्या देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. उपवास. उपवास म्हणजे देवाबरोबर सहवास. सहवास ठेवणं. हालेलुया. म्हणा मोशे. म्हणा मोशे. मोशे कुठे गेला? डोंगरावर गेला. डोंगरावर गेल्यानंतर देवाचं ती भाषण करू लागलेला आहे. त्याला तिथं भूक माहित नाही, दान माहित नाही, काय नाही माहितीये. तो देवाच्या भरभरून गोष्टीने काय करू लागलेला आहे? भरू लागलेला आहे. आणि भरू लागल्यानंतर ज्यावेळेस तो खाली येत आहे त्याच्या चेहऱ्यामधून काय येत आहे? तेज बाहेर. तो बदल आहे. काय झालं पाहिजे? बदल झाला पाहिजे. शेजारच्या तू बदल पण मी बदलणार नाही. तू 11 वाजता ये पण मी ना 12 वाजताच येणार आहे. हम कभी नहीं सुधरेंगे. असं आहे का? मी बदलणार. म्हणा मी बदलणार. देवाचं वचन मला बदलेल. येशू मला बदलणार आहे. बदलणार आहे का नाही? किती वाजता यायचं? 10. बदलणार. पेत्रासारखं आता दुःख झालंय तुम्हाला. मला कळालं आज. बस खाली. पेत्र काय झालं? मोठ्या दुःखाने काय झालेलं आहे? रडू लागलेला आहे. हे रडू म्हणजे काय? माझ्याकडून चुकलं.
काय मी परत करणार नाहीये, त्याला म्हणतात बदल. त्याला म्हणत आहे बदल आहे. तिथंच एका वचनामध्ये सांगितलंय. अजून पेत्र तुम्हाला माहितीये का, पेत्र बायबल मध्ये सांगितलं प्रेषिताचे कृत्य 3रा अध्याय, आणि तिथं वचनामध्ये एक भिकारी व्यक्ती, लंगडा भिकारी व्यक्ती आहे. तो मनाच्या नावाने चालू लागलेला. पेत्र जर बदलला नसता, तो पापामध्ये असता, तर त्याची प्रार्थना ऐकली असते का देवाने? नसते ऐकली. वाचा त्याच्यामध्ये प्रेषिताच्या कृत्याचा 3रा अध्याय. पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले, आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले. तेव्हा त्याने त्याचे पावले व गोटे या तत्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला, आणि तो चालत उड्या मारित व देवाची स्तुती करीत त्यांच्या बरोबर. लंगडा भिकारी कोणाच्या नावाने चालू लागलेला आहे? येशूच्या नावाने. पेत्राने उभा केला का? पेत्राने फक्त हात दिला, पण बरा कोणाच्या नावाने झालेला आहे? येशूच्या. नासरेतकर येशूच्या नावाने तू काय हो चालू लाग म्हणलेला आहे. आणि त्याने पण काय झालेलं आहे? नासरेतकर येशूच्या नावाने उभा राहिलेला आहे. जर तुम्ही नासरेतकर नावाच्या नावाने उभा राहणार आहे, तर तुम्ही जर पूर्वीचे लंगडे असणार आहे, तर आता काय चालू लागणार आहे. पूर्वीचं जीवन कसं आहे? लंगडा होऊन त्याला काही कामच होत नाही. त्याला काय होत नाही? काम होत नाही. लोकांनी त्याला आणून ठेवलं भीक मागायला. कुठं आणून ठेवलं? मंदिरापुढे आणून ठेवलं. आणि तो म्हटला, आता हे कोणीतरी चांगले माणसं जात आहे. पण त्याला काय माहिती, पेत्र पहिलं पाप करणारा व्यक्ती होता. पण त्याच्यामध्ये बदल झाल्यामुळं कोण येत आहे? देव येत आहे. देवाचा अभिषेक येत आहे. देवाचं सामर्थ्य येत आहे. कोणामुळे येत आहे? देवाच्या वचनामुळे येत आहे. ज्या वेळेस पेत्राने चाललेले आहे, याला वाटलं की आता यांच्याकडे यांच्याकडे काय मागितलं पाहिजे? सोनं नाणं यांच्याकडे असेल. पेत्र त्याला बघा, आमच्याकडे सोनं नाणं काही नाहीये, पण नासरेतकर येशूच्या नावामध्ये चालू लाग म्हटलेलं आहे. आणि त्या ठिकाणी तो काय झालेला आहे? चालू लागलेला आहे. तेव्हा आहे बदल. काय लोक बरे झाले तरी म्हणतात मला बरंच वाटत नाही, तुम्ही तुमचा बदलच दाखवत नाही. मग मी माहिती आहे ना, मग मी जुना कसा होतो? मी लढेंजर होतो. अरे जुनाच बदल दाखवायचा आहे तुला. जुना पेत्र काय होता? पापामध्ये होता. तो दाखवू नकोस तू. तुला काय दाखवायचं? नासरेतकर येशू मध्ये तू चालू लागलेला आहे. नासरेतकर नावामध्ये तुला काय झालेलं आहे? मासे भेटलेले आहे. नासरेतकर येशू नावामध्ये तुला काय मिळालेले आहे? पापाची काय मिळालेली आहे? क्षमा मिळालेली आहे. कोणत्या नावामुळे? नासरेतकर येशूच्या नावामुळे. प्रेज द लॉर्ड. तो आहे बदल. आणि मी तुमच्या पुढे एवढा उभा राहिला, मी काय साव नव्हतो. माझ्यामध्ये पण बदल झालेला आहे. एक खंबा ठेवून द्यायचो दारूचा, देशी दारू पेलो, सगळे दारू पेलो, गांजा पेलो, गोळ्या खाल्ल्या, सगळे नाटक केले. वाटतंय का आता? माझ्याकडे फोन दाखव. वाटतंय का? खरे काय आंटी? खरंच केलेलंच आहे. पण ज्यावेळेस येशू माझ्या जीवनात आला, माझ्या हृदयामध्ये आला, माझ्या नाव्यामध्ये आला, काय झालेला आहे? बदल झालेला आहे. आणि तो बदल कोण करणार आहे? देवच करू शकतो. कुठला माणूस करू शकत नाही. तुमचं आणि माझ्या मनामध्ये काय चाललंय हे मला माहिती नाही, देवाला माहिती आहे. तुमचं मन देव बदलेल. कोण बदलणार आहे? पहिलं माझ्या मनात राग होता, लय चिडचिड होती, ह्याला मारायचं, त्याला मारायचं, याला असं कर तसं कर. पण ह्या मनाला बदलणार काय आहे? देवाचं वचन आहे. देवच काय करू शकतो? बदलू शकतो. कोणी बदलू शकत नाही. कुठला पास्टर बदलू शकत नाही, कोणी बदलू शकत नाही. तुमचं मनाला ठीक करणारा परमेश्वर आहे. आपण पहिले करीन मध्ये आपण वाचूया, तुम्हाला सांगतो
पहिले करीन काढा. हा दुसरे पहिले करीन 14वा अध्याय आणि 14व वचन. तुमच्या आता मनाविषयी सांगतो मी तुम्हाला. तुमचं माझं मन कोण बदलणार आहे? कुठली गोळी बदलू शकत नाहीये. डॉक्टरला म्हणा माझं मन बदलायची गोळी द्या म्हणा. डॉक्टर म्हणतो तू डोक्यावर पडला काय बाबा? काय म्हणतो? काय म्हणा आजी डोक्यावर पडला का काय झालंय तुला? हा म्हणा जरा जाऊन म्हणा मला काय करायचं, शिव्या बंद करायच्यात मला द्यायचे, त्याची गोळी द्या. तो म्हणून बाबा तू देवाकडे जा. कधी कधी डॉक्टर पण काय म्हणतात, आता तुम्ही देवाचा धावा करा. तुमचा माणूस आता कोण त्याला बरं करू शकतो? देवच. वाचूया त्याच्यामध्ये. कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करीतो, पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. तर मग काय, मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार. मी स्तोत्र आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्याने गाणार. काय सांगितलं? बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. बुद्धीमध्ये काय? मन. मनामध्ये काय आहे? बुद्धी आहे, कल्पना शक्ती आहे, इच्छा शक्ती आहे, विचार शक्ती आहे, भावना आता काय आहे? समावेश आहे. मनामध्ये काय कळलं? किती लोकांना? किती लोक माझ्या बरोबर आहेत ना? तुमचं मन कोण बदलणार आहे? मनासाठी मन बदलायला कोणची गोळी निघालेली नाहीये, कुठलं औषध निघालेलं नाहीये. तुमचं मन बदलायला फक्त देवच आहे. परमेश्वरच तुमचं काय करू शकतो? मन. दुसरं कोणी बदलू शकत नाही. मी पण तुमचं मन मनाला नाही करू शकत. तुमच्या मनामध्ये काय चाललंय मला काय माहिती? देवाला माहिती आहे. देवाने तुम्हाला मला मातीचं बनवलेलं आहे. देवच तुम्हाला काय करणार आहे? बदलणार आहे. बदलायचं नाही ना. बदललं नाही तर मग पैसे भेटणार नाही. पैसे कसे निघतात? शिव्या देऊन निघतात. ते करायचं का आपल्याला? हा सांगा ना. माझा विषय काय? मन. मन म्हणा. मन. जीव म्हणजे मन. जीव म्हणजे काय? मन. म्हणा मनामध्ये बुद्धी, कल्पना शक्ती, इच्छा शक्ती, विचार शक्ती, भावना. काय झाले? करा ना. हा त्या कुठे आहेत? हा बरोबर आहे. याच्या पलीकडे एक गोष्ट आपल्याला दिली, आत्मा. बरं आत्मा. आत्मा जर नसलं तर आपण काय म्हणतो? मड चालले. ते मड्या पुढूनच जात नाही आपण कधी. हटतच नाही. मड पाहून घाबरतो. त्या मड्यामध्ये ज्या वेळेस आत्मा आहे त्यावेळेस आत्मा असल्यानंतर काय आहे? ते जिवंत आहे. काय? जिवंत आहे. आणि जिवंत असताना या 5 गोष्टीचा काय होतो? उपयोग होतो. किती लोकांना कळतंय? समजतंय का मी काय बोलतोय? जिवंत असताना मनाचा वापर, जीवाचा वापर होतो. इच्छा शक्ती, विचार शक्ती, कल्पना, भावना, आपली इच्छा. आज काय खायची इच्छा? मासे ऐकलं म्हणून आता झाली का नाही इच्छा? आता मनातल्या मनात म्हणले असतील आता घरी गेल्यावर पहिले मासे आणतो. प्रेज द लॉर्ड. पण काय लोकांना वाईट गोष्टी करण्याची काय असते? इच्छा असते. ती गोष्टी केली तर म्हणते शैतानाने असं मन त्यांचं भरून टाकलंय ना, आता तू तंबाखू खाल्ली ना तरच तुला वावरात फावडं टाकते. काय लोक खाल्लं जात नाही ना, मग होत नाही ना. काय करून ठेवलं तुम्ही? खाणाऱ्या सवयी लावून ठेवल्या तुमच्या मनाला, विचाराला, इच्छा शक्तीला, कल्पनांना, भावनांना. या काय गोष्टी, कशाच्या गोष्टी करून ठेवल्या तुम्ही? खाणाऱ्या गोष्टीची सवय लावून ठेवलेली आहे. जर तुम्हाला बदलायचं असेल, तुमचं मन कोण बदलणार आहे? देव बदलणार आहे. कोण किती लोकांना समजलं? देव बदलणार आहे. तुमचं मन देव बदलेल. तुमची बुद्धी पहिली कशी असेल तो बुद्धी परमेश्वर बदलेल. तुमची कल्पना, तुम्ही वाईट कल्पना करत असेल, कोण बदलणार आहे? देवच बदलणार आहे. तुमचे वाईट विचार असतील, तुम्ही कोण बदलणार? देवच बदलणार आहे. कळलं का आता? हात कसा कशाचा हात आहे? या मोबाईल मध्ये पाहू वाईट विचार करतात. इंस्टाग्रामवर पाहून वाईट मार्गाला चाललोय,
फेसबुकवर पाहून वाईट मार्गाला चाललं. विचार वाईट आहे, बुद्धी वाईट करून टाकली, कल्पना वाईट आहे, वाईट वाईट चित्र पाहणं, रात्री 2-2 वाजेपर्यंत. कोणची लाईन चालू आहे तुझी? कोणची लाईन चालू आहे? खादकामाची लाईन चालू का दुसरी कोणची चालू आहे? देवाला काय डोळे नाही का? देवाला डोळे आहे. तुमच्या मला सांगायचं काय, तुमच्या मनामध्ये तुम्ही जर या मोबाईल मधून अनेक प्रकारचे आपण काय करतो, व्यभिचार करतो, पाप करतो, अनेक प्रकारचे रील्स पाहतो, त्या रील्स पाने त्या रील्स प्रमाणे हसतो, त्या रील्स पाहून जेवण करायचं पाहत आहे. आणखीन काय काय गोष्टी आहे, हे सगळ्या गोष्टी या मनामध्ये येतात. आणि हे मन सगळं कोण घेऊन गेलंय? पुढे घेऊन गेलंय वाईट गोष्टीकडे. शैतान घेऊन गेलेला आहे. कोणाची गरज नाही राहिली. मोबाईल घेऊन एखादा बसतो झाडाखाली, पप्पाने आज येऊ नका, मी येतो तिकडं. या 5 गोष्टी कोण घेऊन गेलंय पुढं? हे तुमचं मन. बघा मोबाईल मध्ये किती चिडचिडपणा तयार झालाय. हा, जशी किडनी काढून घेतली, आता द्यायचं होता ना. पुढे देतो ना, किती असं केविल वाली देऊ राहिलं मला मोबाईल. म्हणजे सगळ्या 5 गोष्टी कुठे फिट झाल्यात? कुठे फिट झाल्यात? बोला ना, किती लोक माझ्या बरोबर आहेत? विचार कुठे घुसलेत? मन कुठे आहे? इच्छा कुठे आहे? इथं पाहायला भेटते सगळं. हालेलुया. या आजारामधून बाहेर यायचं असेल तर येशू बदल करू शकतो. एक आजार येतो, एक लहान लेकरं बघा, असं पाहता पाहता असंच झालेत, असंच पाहत बसते. राग येते याने. काय तो राग येतो याने? चिडचिड निर्माण होते. दम नाही राहत, मनात दम नाही राहत. काय नाही राहत? धीर नाही राहत. काही लोक आयुष्यभर वाट पाहतात काही गोष्टी मिळायसाठी, त्याच्यामुळे धीर संपून जातो. संयम राहत नाही, लगे फास्ट पाहिजे. रील्स कसे लगे फास्ट. हा, हे चित्र आलं दिवसभर असं चालू राहते. याच्यातून बाहेर यायचं असेल, येशू तुम्हाला बाहेर काढू शकतो. हालेलुया. यायचंय का नाही? तुम्ही किती बोला आम्ही आहेच, इथून गेलो का आहेच मग. आणि पुढच्या रविवारी नक्की 10 वाजता नाही 11 वाजता येणार आहे. तोडा ना माझे शब्द. म्हणा येशूच्या नावात तोडतो मी. 10लाच येणार आहे. येणार आहे का नाही? हा, बायबल मध्ये सांगितलं, हा पेत्र पाप करणारा व्यक्ती त्याच्या सावलीने लोक बरे होऊ लागले. 3-3 हजार लोक त्याच्या शिक्षणाने त्याचं वचन ऐकायला येऊ लागले. यो काय आहे? बदल आहे. आणि तुम्ही पण कशासाठी आलेत? येशू पाहायला आलेत. तुमच्याकडून माझ्याकडून कोण दिसला पाहिजे? मी नाही दिसला पाहिजे. मी पहिला आलो का हो मी काय नाही करणार आहे, येशू करणार आहे. तुला पुढे पोहोचायचं, आम्हाला तुम्हाला सगळ्यांना मला पुढे पोहोचवायचंय. येशूकडे पोहोचवायचं आहे. आणि हा येशू तुमच्या जीवनामध्ये काय करू शकतो? बदल करू शकतो. जर येशू तुमच्या जीवनात आला तर तुमच्यामध्ये स्वच्छता येईल. मला स्वच्छता येईल. येशू त्याच्या नावामध्ये आला तर त्याचे नाव कशाने भरलेले आहे? माशाने भरलेले आहे. येशू त्याच्या नावामध्ये बसला, त्याचं जीवन काय झालेलं आहे? बदललेलं आहे. जर येशू तुमच्या नावामध्ये येणार, घरामध्ये येणार तर काय होणार आहे? बदल होणार आहे. तुमचं मन बदलणार आहे, तुमचे विचार बदलणार आहे, तुमची इच्छा बदलणार आहे, तुमच्या काय मनामध्ये काय सगळं काय होणार आहे? बदलून जाणार आहे. पहिले एक मळलेलं शर्ट महिना घालायचं, आता तुम्ही स्वच्छ होणार आहे. काय येणार आहे? स्वच्छता येणार आहे. ते ठिकाण कसं होणार आहे? आता येशू जन्मलाय. किती लोकांना माहिती येशू जन्मलाय? 2025 वर्षापूर्वी येरुशलेम मध्ये बेथलेहेम गावामध्ये हा येशू जन्म. तो नासरेतकर आहे.
पण आज त्या ठिकाण घाणेरडं राहिलं असेल का? त्या ठिकाणी सगळं काय होतं? त्या ठिकाणी घाण पडलेली होती. येशूला उतरायला त्या ठिकाणी त्याच्या आई वडिलांना जागा नव्हती. जागा नसताना त्या खाणीमध्ये त्याने काय घेतलेला आहे? जन्म घेतलेला आहे. ज्यावेळेस येशू जन्म घेतो तर ठिकाण काय होत आहे? बदलत आहे. त्या ठिकाणाचं आता कसं झालं असं? सोनं लागलं असेल तिथं, हा, चांदी लागली असेल. ते जाऊ द्या, हेच ठिकाण बघा ना आता. येशूने जन्म घेतला, ठिकाण काय झालं? बदललं. लूक ऋषी वर्तमानामध्ये आपण काढूया. दुसरा अध्याय आणि 10 वचन वाचा फास्ट मध्ये. तेव्हा देवदूत त्यास म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. तीही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास फूल हीच की बाळगण्याने गुंडाळलेले व गव्हाणीत पिंजवलेले असे बाळक तुम्हास आढळले. कुठं आढळलेला आहे तो? गव्हाणीमध्ये त्याने काय केलेलं आहे? जन्म घेतलेला आहे. आता ही पहिली मी काय होतो? गावान होतो का नाही? किती लोकांना समजते, कळते का? गावान होतो. या गावानीमध्ये दारू होती, गुटखा होती, सगळं होती. पण येशू आला. येशू आल्यानंतर गावान काय झालं? ठिकाण काय झालेलं आहे? बघा ना, ठिकाण काय झालेलं आहे? बदललेलं आहे. जर येशू येत आहे तर ठिकाण काय होत आहे? बदलत आहे. येशू येत आहे तर हर एक गोष्ट काय होत आहे? बदलत आहे. नाक काय वाकडं होतं का काही? हे बाहेरचा भाग सगळा तसाच राहील. वाईट विचार असतील तर चांगले होते, हा, इच्छा वाईट असतील तर ते वाईट इच्छा काय होतील? निघून जातील. कल्पना वाईट असतील सारख्या सारख्या तर ते काय होतील? निघून जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणामध्ये बदल काय झाला? मला असं वाटतं मत्ते कृषी वर्तमानामध्ये आहे. ती गव्हाण ते ठिकाण काय झालेलं आहे? बदललेलं आहे. दुसरा अध्याय काढा आणि 11 वचनापासून वाचा. नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बाळक आपली आई मरिया हिच्या जवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. आपल्या द्रव्यांच्या थैल्यात सोडून काय आलं? येशू ज्यावेळेस जन्म घेतो, जन्म घेतल्यानंतर तिथं काय आलं? सोनं आलं. तिथं काय आलं? तिथं सोन्यासारखे दिवस येणार. प्रेज द लॉर्ड. कशासारखे दिवस येणार? तुमची जात बदलणार नाही, तुमचा धर्म बदलणार नाही, काळ्याचा गोरा किंवा गोऱ्याचा काळा नाही. काय होणार आहे? जीवन बदलणार आहे, मन बदलणार आहे, विचार बदलणार आहे, इच्छा बदलणार आहे, कल्पना बदलणार आहे आणि भावना काय होणार आहे? बदलणार आहे. या सगळ्या गोष्टी शैतानाने काय करून ठेवलेल्या होत्या? बांधून ठेवलेल्या होत्या. म्हणजे काय होणार आहे? बदलून जाणार आहे. हा पाप करणारा व्यक्ती पेत्र म्हणा, हा पेत्र, हा पाप करणारा व्यक्ती, त्याला परमेश्वराने बदललेला आहे. तर तुम्ही मी कोण आहे? हालेलुया. स्नेहाला म्हणा, मला याच्यातून बाहेर काढ. हालेलुया. हा, पापामधून बाहेर काढायला तुम्ही बोलू शकत नाही का देवाला? सांगू शकता तुम्ही. बोला ना, किती लोक माझ्या बरोबर आहे? मोबाईलची जास्त सवय लागली असेल तर म्हणा, देवा मला याच्यातून बाहेर काढ. देवा मला पापातून बाहेर काढ. देवा मला त्रासातून बाहेर काढ. देव तुमच्यासाठी तयार आहे. देव तुमच्यासाठी काय अवेलेबल आहे? तो एनी टाइम 24 तास तुमच्या भाग्याचे तो काय करत आहे? कान लावलेला आहे. ज्यावेळी तुम्ही हाक मारणार आहे तो देव काय होणार आहे? धावून येणार आहे. आणि ज्या वेळेस तो तुमच्या हृदयात जन्म घेतल्यानंतर तुम्ही काय करायची गरज नाही. तुमचे विचार चांगले होणार, तुमचं मन पण चांगलं होणार आहे, तुमची बुद्धी पण काय होणार आहे? चांगली होणार आहे. लहान लेकरं बघा बरं, हा, त्याला काही कपट भावना बिवना काही असतात का? काय नसतं. हा, जसा जसा मोठा होतो तो कोणाच्या वळणात वाढतो? आई बाप म्हणतो ते शेजाऱ्याकडे जायचं नाही, हे असं करायचं नाही, ते तसं करायचं नाही. पण देवाच्या सानिध्यात आल्यावर सगळं चांगलं होऊन जातं. जा बाबा,
त्या वधस्तंभावर असताना येशू काय म्हणतो, पित्या यांना माफ कर, हे काय करतात. येशूला मारत होते, त्याच्या तोंडावर थुकत होते, हो काय काय करत होते, पण येशू वधस्तंभावरून काय म्हणतोय, यांना माफ कर. तो आहे बदल. कोणी पाठवलं होतं त्याला? पित्याने पाठवलं तुमच्या आणि माझ्यासाठी. तो काही स्त्री आणि पुरुषाच्या संबंधापासून त्याचा जन्म झालेला नाहीये. परमेश्वराचं पवित्र आत्मा त्याच्यावर आला, पवित्र आत्म्याने त्याच्यावर काय केली, छाया केली, आणि मग ती काय झालेली आहे, गर्भवती झाली. आणि त्यानंतर येशू या जगामध्ये बेथलेहममध्ये तो जन्म घेतला. त्याने तुमचं माझं पाप 2025 वर्षापूर्वी वधस्तंभावर वाहून नेलं, त्याला गाडलं गेलं, पुरलं गेलं, त्याला कबरेमध्ये त्याला ठेवलं. तिसऱ्या दिवशी देवाने त्याला उठवलं आणि तो येशू 40 दिवस 40 रात्र पृथ्वीवर थांबला, स्वर्गात घेतला गेला. तो आता घ्यायला येणार आहे. किती लोक तयार आहेत? येशू घ्यायला येणार आहे. घ्यायला येण्याच्या पहिले त्यांनी सांगितलं असं असं होणार आहे. जागी जागी भूमिकंप होणार आहे. जपान मध्ये काय झालंय, सुनामी आले तिकडं, बघा ना. पुढं एरोप्लेन क्रॅश होत आहे, पुढं राष्ट्रावर युद्ध चालू आहे. इस्रायलचं बघा, इस्रायल युद्ध चालू आहे का नाही, इस्रायल गाझा, परत असून इराण, हे काय चालू आहे, हे लक्षण आहे. बायबल मध्ये सांगितलं, येशू म्हटला मी येण्याच्या पहिले होणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, स्वतःमध्ये बदल करायचा आहे. बदल कधी होणार आहे, ज्यावेळेस देव आपल्या जीवनात येईल त्यावेळेस काय होणार आहे, बदल होणार आहे. वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करो.